पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला हे सगळं खूप सफोकेटिंग होतंय। काय मिळतंय तुला हे असं वागून? तू माझ्याशी बोलत नाहीयेस हे माहितीये तुला, का बोलत नाहीयेस तेही तुलाच माहितीये, आणि हे सगळं तू मुद्दाम करतोयस। मला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा। का करतोयस? अरे मी काहीतरी विचारतेय तुला। शिल्पी, मी सुद्धा तुला काही प्रश्न विचारले होते, एकदा नाही अनेकदा। त्यांची उत्तरं तू मला दिलीस नाही? दिली? ती खरी होती? हे सगळं तुझ्यामुळे होतंय अश्विनी वाघमारे। हॅलो विक्रम, काय करायचं कसं करायचं मला माहिती नाही, पण उद्याच्या उद्या आपण ठरवलेला प्लॅनची पहिली स्टेप घडली पाहिजे। उद्याच्या उद्या, मला माहिती नाही बाकीचं काही। गेट रेडी अश्विनी वाघमारे फॉर द फायनल गेम। उद्या आजू सांग ना कसा दिसतोय ड्रेस? 200 वेळा सांगून झालं। खूप छान दिसतेस, परी दिसतेस, गोडांबी दिसतेस। आता आणखीन काय सांगू? स्ट्रॉबेरी म्हण। स्ट्रॉबेरी? कोणी फळासारखं दिसतं का? का बाबा नाही म्हणत व्हॅनिला आईस्क्रीम बासुंदी, हो की नाही बाबा? हो मग तुझा बाबा काही म्हणू शकतो, पण सगळे तुम्ही छान दिसताय। गुलाबी बगळे। बगळा पांढरा असतो, प्राणी म्हटलेलं चालतं वाटतं। बाई गो, काय सुरू बोलते? हा? अरे वा, आज एकदमच परफेक्ट मॅच झाला आपला फॅमिली ड्रेस कोड। ड्रेस कोड म्हणजे सगळे एका रंगाचे कपडे? कुहू, तू आजीला सांगितलं नाहीस का काय ते? का नुसतं स्वतःचं कौतुकच करून घेतेस? सांगते। तुला आठवतं तू आणि आबा ग्रँड पेरेंट्स डे साठी आला होतात? तसंच आहे, आणि आज फॅमिली डे म्हणून पेरेंट्स पाहिजेत, आणि प्रत्येक फॅमिलीला वेगवेगळे ड्रेस कोड आहेत, आणि आज आम्हाला गिफ्ट देणार आणि आमचे पिक्चर पण काढणार। काय काय एक नवीन कल्पना काढतात। चला निघायला हवं, उशीर होईल, ट्रॅफिक लागेल। हो, जाऊन शूज घाल तुझे। आई, आम्ही जाऊन येतो। एक मिनिट। ताराचा फोन? हा बोल तारा। काय? अगं पण आज हे सगळं स्केड्यूल मध्ये नव्हतं ना? हो, आणि आपण फायनल राऊंडच्या वेन्यूवरच भेटणार होतो सगळे। आई प्लीज, तू कुठे जायचं नाहीस, तू मला हवी आहेस। तू थांब, तिला बोलू दे ना फोनवर। तारा ऐक ना, मी आज माझ्या मुलीच्या शाळेत जाऊन आले तर चालेल का ग? तारा दीदी, मला आई हवी आहे, तू तिला सुट्टी दे। ती बोलते ना। ओके, मी येते। आई तू का ओके म्हणालीस? तुला माझ्या शाळेत यायचंय। काय बोलले ते? कशाला फोन केलेला? स्प्रिंगडेलच्या ऑफिसमध्ये ठाकरे सरांनी अर्जंट मीटिंग बोलावली आहे, आणि एकही पार्टिसिपेंट जर तिथे नसला तर मीटिंग कॅन्सल होईल। मला जावं लागेल। पण आधी तू शाळेत चल, मला काय माहित नाही। कुहू अगं, हो, आईच्या सरांनी मीटिंगला बोलवलंय ना तिला। आपण कसे एक्झाम असले की शाळेत जातो, मग तिला नको का ग जायला? नाही, आज तिकडे सगळ्यांचे आई बाबा येणार आहेत, दीदू पण येणार आहेत, आणि माझीच आई नाही, आणि मला फोटो पण काढायला मिळणार नाही। कुहू नको ना रडू बाळा, ऐक ना माझं। हे बघ, आपण उद्या फॅमिली फोटो काढूया का? उद्या तुझं कॉम्पिटिशन आहे, आणि तू मला प्रॉमिस केलेलंस की तू आज येणार माझ्यासोबत। ये नाही प्लीज, तू ये अर्धा। कुहू हे बघ काय दाखवते, रडू नको। बाबा सांग, लेकरू काय करेल, आईच वाटायला येत नाही तिच्या।
मी तुला काही समजवणार नाही, कारण समजावून काय उपयोग नाही. तुझे सगळे एक्सप्लेनेशन्स रेडीच असणार ना. ते स्प्रिंगडेल कसं महत्वाचं आहे, तिकडे जाणं कसं महत्वाचं आहे. जेव्हापासून हे स्प्रिंगडेल प्रकरण सुरू झालंय ना, तेव्हापासून तुझा नवरा, तुझ्या मुली, तुझं घर, या सगळ्याचं महत्व तुझ्या आयुष्यात ना पूर्णपणे गायब झालं. आमची किंमतच राहिली नाही, शून्य. घराबाहेर पडणं ना खूप सोपं असतं अश्विनी, पण आपल्या प्रायोरिटीज बॅलन्स करून घराबाहेर पडणं हे शिकायचं असतं, आणि तेच तू स्किप केलंस. आज त्या मीटिंगला तू नाही गेलीस ना तर काही फरक पडणार नाही. काय होईल, मीटिंग नाही होणार, बहुतेक होईल सुद्धा, पण ते आपलं बाळ आहे ना, तिच्या फॅमिली फोटोमध्ये जर तिची आई नसेल ना तर तिला खूप फरक पडेल. कारण तिच्या आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. जाऊ दे, मला माहिती आहे मी तुला एवढं समजावून काय उपयोग नाहीये, तू शाळेत येणार नाहीयेस. पण एक गोष्ट सांगतो तुला, तुझ्या वागण्याचा ना मला खूप त्रास होतोय. आय एम टेरिबली डिसअपॉइंटेड. अश्विनी, अगं त्याचं चिन्ह स्वाभाविक आहे. तू मनाला लावून घेऊ नकोस. खूप शांत होईल. जा तू जाऊन ये. आणि उद्या सगळं संपेलच ना. अश्विनी, अगं निघ म्हणते ना, उशीर होते तुला. जा सांभाळ. हाय गर्ल्स. हॅलो. आय नो खूप शॉर्ट नोटीसवर मी तुम्हाला इथे बोलावलंय, पण ठाकरे सरांना फिनाले बद्दल काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती. आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट, आपल्या व्हेन्यू सेटअप मध्ये काही चेंजेस होत आहेत. डोंट वरी, व्हेन्यू सेटअपच्या सगळ्या चेंजेस बद्दल मी तुम्हाला प्री इन्फॉर्म करणार आहे. रिमेंबर अबाउट दिस व्हेरी क्लिअरली. तुमच्या स्केड्यूल मध्ये आणि टायमिंग्स मध्ये काहीच चेंज होणार नाहीये. ऑल इन्स्ट्रक्शन्स क्लिअर? येस येस येस. आई एम रियली हैप्पी कि आप लोगों के कलानिधि के ट्रायल्स बहुत ही अच्छे रहे. हमें बहुत ही प्रॉमिसिंग रिव्यूज मिल रहे. हमारे स्पॉन्सर्स काफी खुश हैं. आई नो आप लोग थोड़े कंफ्यूज है कि आज सडनली ठाकरे सर ने मीटिंग क्यों बुलाई. असल में हमारे फाइनेंस पार्टनर विक्रम मोहिते आप लोगों से कुछ बात करना चाहते हैं. जायचं? ऑफकोर्स. मिशन अश्विनी वाघमारे बर्बादी सुरू. हॅलो माय ब्युटिफुल गर्ल्स. बसा बसा बसा. ऑल गुड. आपली कॉम्पिटिशन आता बॅक ऑन ट्रॅक आहे. मला खूप आनंद आहे. आवर फायनान्स पार्टनर विक्रम मोहिते.
वेलकम विक्रम. हॅलो ब्युटिफुल लेडीज. हॅलो. थँक्यू सो मच मिस्टर ठाकरे, इतक्या शॉर्ट नोटीसवर ह्यांना सगळ्यांना इथे बोलावल्याबद्दल. सो आज मला तुम्हाला एका स्पेशल व्यक्तीला इंट्रोड्यूस करायचंय. द रिजनल मॅनेजर ऑफ ट्रेसी ड्रीम्स, मिसेस शिल्पी म्हात्रे. हिला मी कुठेतरी बघितलंय. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगताना खूप आनंद होतोय की मिसेस शिल्पी म्हात्रे इज गोना बी वन ऑफ द जजेस ऑफ स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023. व्हॉट? शिल्पी म्हात्रे यांनी खूप कमी वेळात ट्रेसी ड्रीम्स मध्ये खूप महत्वाचं स्थान निर्माण केलंय. सर ये सब क्या हो रहा है? ये किसे पूछकर ये अनाउंसमेंट कर रहा है? मला पण काहीच कल्पना नाही आहे. हॅलो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द कॉम्पिटिशन. थँक्यू. आठ लोक आहात ना तुम्ही? नाही, आम्ही 6 जणच इथे राहतो आता. 6? हा, ती माझी मुलगी आणि नातू. ओह, पण ते आता इथे राहत नाही. या सेजल, तारा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ही जी शिल्पी म्हात्रे आहे ना, हिला मी ओळखते. अगं, ही अश्विनीची सख्खी नणंद आहे. व्हॉट? थिंक वी आर इन बिग ट्रबल. आय नो. आपल्याला एपीला पटकन सांगायला हवं. हो, खरंच हीच आहे ती शिल्पी, अश्विनीची नणंद. मी अश्विनीच्या घरी हिचा फोटो पाहिला होता. काय बोलतीयस काय? पण मग तुला असं वाटतंय का की अश्विनीला हे माहिती आहे की शिल्पी इथे जज आहे? नाही, तिच्याकडे बघून असं वाटत नाही की तिला काही माहित असेल असं. अश्विनी वाघमारे, तू तो बड़ी खिलाड़ी निकली. अब तू देखना मैं कैसा खेल खेलती हूँ. सर ये काय झालं? तुम्ही इतके अपसेट का आहात? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो क्लॉज असेल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावाच लागेल, आणि तुम्ही तो ऍक्सेप्ट केलाही होतात. हर चीज का एक प्रोटोकॉल होता है विक्रम. जजेस के नाम हम कॉन्फिडेंशियल रखते हैं. हो, आणि तुम्ही एकदम मॅडमना स्पर्धकांसमोर जज म्हणून इंट्रोड्यूस केलं. काल जेव्हा माझे कोटी रुपये तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर होत होते तेव्हा कुठे गेलेला तुमचा प्रोटोकॉल? जजेस हम डिसाइड करते हैं, तुम नहीं. फाइन इनफ. तुम्हाला जर शिल्पी तिथं जज म्हणून नको असेल तर माझ्या कंपनीने ह्या कॉम्पिटिशनमध्ये जितके पैसे लावलेले तेवढे सगळे मला आता परत करा. आत्ताच्या आत्ता परत करा, आणि मग तुमचा आणि माझा संबंध संपला. मग तुम्हाला ज्यांना जज म्हणून बसवायचंय त्यांना तुम्ही बसवू शकता. अरे क्रेझी ट्रॅफिक यार, सॉरी. नो प्रॉब्लेम. नाही, तू मला मेसेजेस केले, फोन केला, मी सगळं बघितलं ते, पण तूच्या शाळेत फॅमिली डे होता रे, म्हणून तिकडे गेलो. आय ट्राय टू कम अर्ली, पण ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि उशीर झाला. बोल, काय बोलायचं होतं तुला? श्रेयस, मी तुला शिल्पीबद्दल एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी इथे भेटायला बोलू.
शिल्पीबद्दल? फक्त मी जे काय सांगेन ना ते काही प्रश्न न विचारता शांतपणे ऐकून घेशील प्लीज. बोल. एपी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. विक्रम बरोबर आलेली शिल्पी म्हात्रे ही अश्विनीची सिस्टर इन लॉ आहे. व्हॉट? एपी, हा काय प्रकार आहे? सर, आई एम 100% श्योर कि अश्विनी को इस बारे में कोई भी आइडिया नहीं होगा. लेकिन अगर शिल्पी म्हात्रे हमारे फिनाले के जज पैनल में है तो अश्विनी ऑटोमेटिकली डिस्क्वालिफाइड हो जाती है. एक्सक्यूज मी, मुझे कुछ पूछना है. क्या चल रहा है ये सब? एपी की पॉलिसीज कैसे चेंज हो रही है? ठाकरे सर, फेवरेटिज्म की हद पार हो गई है यहां पे. I was told sponsor must not have any kind of relationship with any participants. पर यहां पे तो अलग ही चल रहा है. आपने अपने फेवरेट कंटेस्टेंट की सिस्टर इन लॉ को ही जज बना के खड़ा कर दिया. अगर रूल्स को फॉलो करे तो अश्विनी वाघमारे को डिस्क्वालीफाई कर देना चाहिए. और अगर एपी ने कोई कदम नहीं उठाया तो मीडिया मेरे हाथ में है. सर, अब आप विक्रम को बोल दो कि शिल्पी को जज नहीं बना सकते. और अब तो हमारे पास ठोस रीजन भी है. मैं आपसे बाद में बात करता हूँ. या श्योर. एपी, अरे इतक्या थोड्या वेळात एवढा चांगला स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकअप आता आपण नाही उभा करू शकत. वी नीड हिम. आता आपण काही नाही करू शकत. मगर सर, अश्विनी तुला करोडो रुपये देणार आहे का? सध्या कंपनीला पैशाची गरज आहे, अश्विनी वाघमारेची नाही. लेकिन अब तक तो थी. और अब आप हे बघ एपी, कंपनीचं प्रॉफिट कुठे आहे हे मला समजतं. सध्या कंपनीला विक्रमची गरज आहे, अश्विनीची नाही. तेव्हा त्या शिल्पी म्हात्रेला जज बनवा आणि अश्विनीला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढा. अँड दिस इज फायनल. ओके? नाही नाही विद्युत, हे सगळं खोटं आहे. श्रेयस, मला माहित होतं तुला असंच वाटणार, म्हणून मी आधी सगळे पुरावे एकत्र केले आणि मग तुला इथे भेटायला बोलवलं. मला काही समजतच नाहीये. हे सगळं ऐकून मग आय एम शॉक्ड. शिल्पी हे सगळं मुद्दाम. हो श्रेयस, तुला आठवतंय शिल्पीने ताई विरुद्ध कान भरण्याचा एकही चान्स सोडला नाही. तुझा काय, आईंचा काय? मला शिल्पीशी बोलावं लागेल. नाही नाही नाही, आता नको. हे बघ श्रेयस, मी सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक निर्णय घेतलाय. निर्णय? विद्युत, तू ऐक, आधी माझं ऐकून घे. एक काम कर, तू आधी हे बघ. बघ ना. विद्युत, डिवोर्स? एक काम कर, तू बस आधी. मला नाही बसायचं. श्रेयस प्लीज बस, प्लीज तू बस. मी तुला नीट सगळं समजावून सांगतो. हे बघ, आणि आता सुद्धा शिल्पी त्याच माणसाबरोबर स्प्रिंगडेलच्या ऑफिसला गेली आहे, ताई विरुद्ध कारस्थान करायला. अनबिलीवेबल. ठीक आहे विद्युत, आता तू जसं म्हणतोयस ना तसंच करूया. लेट्स डू इट. यस. कल हमारा ग्रैंड फिनाले और हमारी कंपनी के कुछ रूल्स हैं, जिसमें से एक रूल ये भी है कि किसी भी कंटेस्टेंट के रिलेशन का कोई भी इंसान हमारी कंपनी का हिस्सा नहीं हो सकता. और अगर ऐसा होता है तो उस पर्टिकुलर कंटेस्टेंट को इस कंपटीशन से बाहर जाना होगा. आप लोग तो जानते ही हैं कि शिल्पी म्हात्रे अब हमारी कंपटीशन में जज है, और इसलिए अश्विनी वाघमारे को ये कंपटीशन छोड़कर जाना होगा. म्हणजे
अश्विनीला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल? आई नो ये टफ डिसीजन है, पर ये हमें करना पड़ेगा। अवा सर, पण हे बरोबर नाही। आ गलत बात छे एपी। लेकिन ये रूल्स है, मैं रूल्स ब्रेक नहीं कर सकता। अश्विनी, तुम कुछ कहना चाहती हो? तारा, इस बात से रिलेटेड सारे पेपर वर्क्स रेडी करो और प्रेस को भी बता दो कि अब हमारी कंपटीशन में 12 नहीं 11 कंटेस्टेंट्स हैं। यस एपी। तुम्ही इथे? तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून म्हटलं तुझ्या लाडक्या आणि महत्वाच्या ठिकाणी जाऊन बोलूया। काय झालंय? ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून पावलो पावली तुम्हाला जाणीव करून दिली आहे की मी महत्वाचा नाहीये तुझ्यासाठी, ही स्पर्धा जास्त महत्वाची। मला कळून चुकलंय की तुला माझी गरज नाहीये आता, म्हणून माझं तुझ्या आयुष्यातून निघून जाणंच बरोबर राहील। मला तुझ्या वाटेतला अडसर नाही व्हायचं। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। काय? उघड बघ। मी तुला डिवोर्स देतोय अश्विनी।